तर ही वृक्षतोड साधू महंतांनाही न पटणारी आहे। अभिनेत्री अनिता दातेनं ही प्रतिक्रिया दिली आहे। तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात आता कलाकारही रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। तर आज नाशिकमध्ये तपोवनमधील वृक्षतोडीच्या विरोधात कलाकारांनीही आंदोलन पुकारलंय। अभिनेत्री अनिता दाते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवनातील जे झाड आहेत हे झाडं तोडण्यासंदर्भात आंदोलन हे चालू आहे आणि या आंदोलनामध्ये आता सिने कलाकार देखील सहभागी होऊन हे झाडं तोडू नका अशा पद्धतीचं मागणी करतायत। माझ्यासोबत अनिता दाते आहेत। मॅडम, आपणही आंदोलन करताय, खूप मोठ्या प्रमाणात आगामी कुंभमेळा आहे, या सगळ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने या तपोवनमध्ये साधू महंतांसाठी राहण्यासाठी एकूणच व्यवस्था करण्यात येणार आहे, म्हणून काही झाडं तोडण्याची भूमिका प्रशासनाची आहे, पण याला संपूर्णपणे विरोध होत आहे। आपणही विरोध करताय। हो, अनेक लोक आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला ही गोष्ट कळलेली आहे की वृक्ष तोड होतीये, त्यासाठी खुणा केल्या जात आहेत। मग निरंजन टकले सर असतील किंवा केदार सर असतील, देशपांडे सर असतील, ते वेगवेगळ्या किंवा पंडित सर असतील की जे अविरल गोदासाठी काम करतात, तर असे वेगवेगळ्या विचारांचे आणि वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित असलेले, वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित असलेले लोक एकाच वेळेला एकत्र येत आहेत तपोवन वाचवण्यासाठी। आणि तपोवनातली झाडं ही अत्यंत महत्त्वाची आहेत प्रत्येक नाशिककराच्या आरोग्यासाठी, ती वाचलीच पाहिजे। आणि ती तोडून तुम्ही जर वेगळ्या ठिकाणी वृक्ष नेणार असाल तर त्याचं रोपण होईल का, ते कितपत यशस्वी होईल याच्याबद्दल खात्री नाही। तपोवनमधले जे प्रामुख्याने झाडं आहेत हे तोडू नका अशा पद्धतीचं मागणी होतोय आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आता सिने कलाकार देखील सहभागी झालेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या माध्यमातून प्रशासनानं काय भूमिका घेईल किंवा काय तोडगा काढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।